मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या 2 टप्प्यातला 84 किलोमीटरचा रस्ता पूर्ण क्षमतेनं तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। यासाठी नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि मशिनरीचा वापर केला जात आहे। त्यामुळे एका लेनचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन 10 सप्टेंबरपासून ही लेन वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला। चव्हाण यांनी आज मुंबई ते गोवा या महामार्गाच्या कामाची पाहणी केली। आजच्या दौऱ्यात त्यांनी पनवेल ते वाकण फाटा नागोठणे पर्यंतच्या कामाची पाहणी केली। पहिल्या टप्प्यातील पळसपे फाटा तसंच जिते आणि कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील पांडापूर आणि नागोठणे इथल्या कामाचीही त्यांनी पाहणी केली। महामार्गाची कामं तातडीनं होण्यासाठी वाहतुकीचा अडथळा येऊ नये यासाठी पोलीस विभागांचं सहाय्य घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या। हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीनं युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले। कोकणातील जनतेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या या महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी पूर्ण करण्यात येईल आणि 9 मीटर रुंदीच्या दोन्ही लेन डिसेंबरपर्यंत पूर्ण केल्या जातील अशी माहिती चव्हाण यांनी दिली।